नमस्कार मंडळी. आज आपण चंद्रकला बनवतोय. अगदी खुसखुशीत, आतमध्ये मस्त नरम नरम, वरतून खुसखुशीत पाक पेलेली गोड गोड असा पदार्थ आहे. तर अगदी करायला तुम्हाला या दिवाळीला सोपा जाईल अशा पद्धतीने आपण केलेला आहे. तर खमंग, खुसखुशीत आणि चवीला खूप मस्त लागतोय. साहित्य खूप काही नाही, घरात जे आहे तेच आहे. फक्त तुम्हाला खवा जो आहे तो विकत आणावा लागेल, पण अगदी चवीला मस्त लागेल. तुम्हाला पाहुणे जर आले ना, त्यांनासुद्धा द्यायला खूप मस्त होईल. तर ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे. मी वाटीने काय केलं आहे, आपल्याला वाटीचं माप घ्यायचं, पूर्ण साहित्य घ्यायला, म्हणजे तुम्हालाही व्यवस्थित जमेल. 2 वाट्या मी मैदा घेतलेला आहे. ते चाळणीने चाळून घ्यायचं आहे आपल्याला. चाळेल अगोदर चाळून जरी घेतला तरी भिजवायच्या वेळेस आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचा आहे. आणि 1 चमचा आपल्याला तूप घालायचं त्यामध्ये. भरून 1 चमचा घातला आहे, अर्धा चमचा मिळून 1 चमचा घातला आहे. आणि बेकिंग सोडा घालायचा आहे थोडासा, चिमूटभर आपल्याला, जास्त नाही पण थोडासा घालायचा आहे. तर मी हा बेकिंग सोडा घेतलेला आहे, तो घालायचा आहे आपल्याला. तर आपला बेकिंग सोडा घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं की घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. पण अगोदर काय करायचं, आपल्याला तूप आणि आपण बेकिंग सोडा जो पिठामध्ये घातलेला आहे तो व्यवस्थित आपल्याला एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे. तर थोडं थोडं पाणी घालून चांगला घट्ट गोळा करून घ्यायचा. पातळ नरम करायचा नाही आहे, घट्टच गोळा करून घ्यायचा आहे. म्हणजे व्यवस्थित तुमचे जे वरची पारी जी आहे, आपण चंद्रकलाची जी पोळी लाटतो ना, म्हणजे हे करून घेतो वरचा भाग, तो अगदी खुसखुशीत आला पाहिजे. तर झाकण ठेवून याला बाजूला ठेवायचं आहे. तर पुढची प्रोसिजर काय करायची, मी ते ड्रायफ्रूट घेतले, काजू घेतलेत 1 वाटी आणि 1 वाटी बदाम घ्यायचे आहेत आपल्याला. तर काजू आपल्याला कापून घ्यायचे किंवा मिक्सरमधून जाडसर काढूनही घेतले तुम्ही काजू बदाम तरीही चालतील. तर इथे काय केलं आहे, मी काजू असं बारीक चुरा करून घेतला आहे त्याचा, एकदम बारीक. मी तुम्हाला सांगितलं आहे सोपं, खलबत्ता असेल तर खलबत्त्यात घ्या किंवा मिक्सरमध्ये अगदी एकदा फिरून घेतलं की थोडं जाडसर रवेदार होईल तुमचं. तर ते काजू आपले बारीक करून झालेत. बदामसुद्धा त्याच प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. तर बदाम कापताना थोडेसे अवघड जातात, तर काय करायचं, थोडेसे मी सांगितले तुम्हाला, मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यात कुटून घेतले तरी चालतील. तर बदामाची सुद्धा आपण इथे काप करून त्याची बारीक पावडर करून घेतलेली आहे. व्यवस्थित आपली पावडर तयार झालेली आहे. तर इथे एक पॅन घ्यायचा, पॅनमध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे आपल्याला आणि त्यात आपण बारीक कुटलेले, म्हणजे बारीक करून घेतलेले ड्रायफ्रूट जे आहेत ते घालायचे आहेत. व्यवस्थित थोडेसे गरम होईपर्यंत, म्हणजे थोडासा कच्चेपणा कमी होईपर्यंत आपल्याला 1 ते 1.5 मिनटासाठी मिडियम गॅसवरती त्याला भाजून घ्यायचं आहे. तर भाजताना मी तुम्हाला सांगितलं आहे व्यवस्थित गॅस एकदम मिडियम ठेवायचा आहे आणि एकसारखं हलवत राहायचं. खूप करपून नाही घ्यायचं किंवा खूप ब्राऊन करून नाही घ्यायचे आहेत आपल्याला. थोडंसं गरम झालं आणि रंग बदलायला लागला, म्हणजे कच्चेपणा थोडासा कमी करून घ्यायचा आहे की त्या स्टेजवरती, इथे कच्चेपणा थोडासा कमी करून झाला आहे तर त्या स्टेजवरती काय करायचं, मी 1 वाटी, ज्या वाटीने आपण ड्रायफ्रूट घेतले त्याच वाटीने खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे आणि मनुके घेतलेत थोडेसे. तर अर्धी वाटी मनुके आहेत आणि खोबऱ्याचा किस घेतला आहे मी 1 वाटी. तो सुद्धा आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचा. आणि भाजताना काय करायचं, जास्त खोबरंसुद्धा जास्त भाजायचं नाही. थोडंसं काहीतरी गरम केल्यासारखं केलं की थोडंसं त्याचा कच्चेपणा कमी होईल. तर ते व्यवस्थित ते सुद्धा भाजून झाल्यानंतर आता काय करायचं, आपल्याला खवा जो घेतला आहे मी, दुधाचा खवा केलेला असतो, बिना साखरेचा आहे हा. तर त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी घ्यायचा आहे. तर व्यवस्थित आपलं 1 वाटी खवा घेतल्यानंतर मापाने जर म्हटलं तर अर्धा पाव, म्हणजे 75 ग्रॅम आहे आपला खवा. तर व्यवस्थित आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे शक्यतो थोडासा गॅस एकदम मिडियम करून घ्यायचा. तर आपल्याला एकसारखं त्याला मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं नरम झालेलं आहे आणि खवा जो आहे तो अगदी मिक्स झालेला आहे. तर आता काय करायचं, याला थंड होण्यासाठी खाली ठेवून द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी गार झालं आहे. गार झाल्यानंतर काय करायचं, आपल्याला त्यामध्ये पिठी साखर घालायची आहे 1 वाटी. तुम्हाला अजून गोड हवं असेल तर थोडीशी साखर अजूनही वाढवली तरीही चालेल. तरी ते व्यवस्थित एकसारखं दोन्ही हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, तुमची साखर जी आहे थोडासा ओलावेपणा जो आहे तो व्यवस्थित त्या आपल्या सारणाला व्यवस्थित येईल. तर आपल्याला सारण जास्त ओलंही नको आणि जास्त कोरडंही नको. म्हणजे ओलं जर राहिलं तर आपली चंद्रकला जी आहे खुसखुशीत राहणार नाही आहे. तर व्यवस्थित आपलं सुटसुटीत आणि थोडंसं नरम असं झालेलं आहे. तर आपला मैद्याचा जो गोळा आहे तो घेतला आहे मी, व्यवस्थित एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. आणि तुमचा जर जास्त पातळ नरम झाला असेल तर थोडंसं पीठ लावून घट्ट करून घेतला तरी चालेल. तर आपलं पीठ आणि आतलं सारण दोन्ही रेडी झालेलं आहे. दोन्ही रेडी झाल्यानंतर आता आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे. तर त्या अगोदर आपल्याला काय करायचं, हे बाजूला ठेवायचं आहे. अगोदर आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी काय केलं, 1 कढई घेतली. कढईमध्ये आपल्याला ज्या वाटीने आपल्याला पाक करून घ्यायचा आहे त्या वाटीने 1च वाटी घ्यायची आहे. म्हणजे काय होईल, ती पाणीसुद्धा आपल्याला त्या मापाने टाकते. तर 1.5 वाटी साखर घेतली आणि पाऊण वाटी मी पाणी घेते. 1.5 वाटी साखर घ्यायचं आहे आणि पाऊण वाटी पाणी घ्यायचं आहे. म्हणजे पाण्याचं प्रमाण यासाठी नको आहे, चंद्रकला ज्यावेळेस आपण तळून घेतो आहे, पाणी जर जास्त झालं तर त्या पाकामध्ये जर टाकली तर अगदी नरम पडेल तुमची चंद्रकला. तर व्यवस्थित आपल्याला फक्त काय करायचं, गरम पाक करून घ्यायचा आहे.
रंग छान येण्यासाठी थोडंसं केसरसुद्धा घातलं आहे मी. जसं जसं तुमचं केसर उकळेल आणि गरम म्हणजे पाकामध्ये राहील तसं तसं रंग त्याचा खूप छान येईल. तर आपल्याला मी तुम्हाला सांगितलं आहे काही एकतारी पाक वगैरे आपल्याला करून घ्यायचा नाही, कारण आपण पाणीसुद्धा एकसारखं प्रमाणात टाकलेलं आहे. तर आपला पाक रेडी झाला आहे आणि इथे पीठ जे आहे आपण मळून ठेवलेलं होतं ते घ्यायचं आहे. त्यातला अर्धा तुकडा घ्यायचा आहे आणि काय करायचं एकसारखं आपल्याला हाताने मळून घ्यायचं आहे. आणि नंतर हाताने मळल्यानंतर काय करायचं लांबट आकाराचा थोडासा रोल केला की बाजूचा जो थोडा थोडा तुकडा निघतो ना पलीकडच्या हाताने तो थोडासा प्रेस करायचा आणि आपोआप एकसारखे गोल आणि तुमचे सारखे गोलसुद्धा येतील. तर तुम्ही इथे बघू शकता अगदी मस्त गोल तयार झालेला आहे. तर तशाच पद्धतीने करायचे किंवा हातावर एक छोटा छोटा तुकडा घेऊन तसेही करू शकता, पण असे करायला खूप सोपे जातील कारण पीठ खूप कडक असतं नाही, त्याच्यामुळे करायला थोडंसं हाताने जर करायचं म्हटलं तर प्लेन एकसारखा येत नाही. तर काय करायचं पाटावरती एकसारखं पीठ मळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला जसे लागतील तसे गोळे करून घ्यायचे. तर मी तुम्हाला सांगितलं आहे पलीकडच्या हाताने थोडंसं खाली प्रेस केलं की आपोआप एक एक आपल्या छोट्या छोट्या गोट्यांसारखे म्हणजे बॉलसारखे छोटे छोटे बॉल जसे असतात तसे तसे गोळे निघतात त्याचे. तर ते व्यवस्थित आपले गोळे तयार करून झाले, ते एकसारखे सुद्धा झाले. आणि हाताने सुद्धा जर म्हटलं तर तुम्हाला हाताने सुद्धा करता येईल. तर इथे तुम्हाला मी हाताने सुद्धा करून दाखवलेत आणि तसे सुद्धा आपण केलेले आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला एकसारखे करता येईल. तर आता मी काय केलं आहे जे आपण हाताने करून घेतले होते रोल ते एकसारखे झालेले आहेत. तर थोडंसं हाताने प्रेस करायचं आहे, त्याला पीठसुद्धा घ्यायचं आहे थोडंसं लावायला, म्हणजे आपली जी साईडची जे आपण डिझाईन करतो आहे त्याला तर कोरडं पीठ लावल्याने काय होईल ते तुम्हाला व्यवस्थित केल्या जाईल आणि तुमची पारी जी आहे म्हणजे वरची पापडी जी आहे लाटायची ती लाटायची गरज पडणार नाही. हातानेच प्रेस करायची, एकसारखे गोल करायचे. इथे गोल करून झाल्यानंतर काय करायचं जे सारण आपण घेतलेलं आहे ते आपल्याला त्या पारीच्या आकाराने म्हणजे जी आपण लाटून घेतलेली पुरी आहे त्या आकाराने आपल्याला थोडंसं सारण आतमध्ये घालायचं आहे. आणि काय करायचं सारण व्यवस्थित आतमध्ये घातलं की ग्लासात पाणी घ्यायचं आहे आणि बोटाच्या साह्याने काय करायचं कडेला लावून घ्यायचं, म्हणजे आपण ज्यावेळेस दुसरी पारी त्याला म्हणजे पुरी चिटकून घेणार आहोत ती एकसारखी चिटकल्या गेली पाहिजे. तर काय करायचं गोल गोल करून आपल्याला त्याला राऊंड करून घ्यायचं आहे, म्हणजे तुमचं चंद्रकला अगदी गोल गोल आणि मस्त होईल. आणि करायलाही खूप सोपी आहे. तुम्हाला सांगते मी काय करायचं आहे. एक भाग दुमडून घ्यायचा आणि दुमडत दुमडत वरती थोडासा वरती करायचा, दुमडून घ्यायचा आहे. असं करून करून चांगली वेणी विणल्यासारखी तुमची डिझाईन तयार होते त्याला. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने केलेली आहे मी, सोपी जाते करायला. तर अगदी झटपट होतील अशा पद्धतीने आपण इथे केलेले आहे. तर चंद्रकला आपल्या इथे करून तयार झाल्यात पूर्ण, म्हणजे जशा जशा तेल तापायला ठेवायचं आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला जास्त तेल तापून घ्यायचं नाही, नाहीतर काय होईल तुमच्या चंद्रकला ज्या आहे खुसखुशीत तळल्या जाणार नाही. अलगद आपण कचोऱ्या जसा तळतोय तशा पद्धतीच्या सोडायच्या आहे आणि अलगद वर येतील त्याची वाट बघायची आहे. तोपर्यंत आपल्याला चमच्याने सुद्धा त्याला हलवायची गरज पडणार नाही. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त वरती आल्यात आणि मस्त खेळायला सुद्धा लागलेले आहेत तेलामध्ये. त्या टायमाला काय करायचं एकसारखं आपल्याला उलटसुलट करून त्याला खरपूस होईपर्यंत मंद आचेवर तळून घ्यायचं आहे. जितक्या मंद आचेवर तळल्या जातील तितक्या तुमच्या छान खरपूस तळल्या जातील. तर इथे व्यवस्थित आपण तळून घेतोय त्याला आणि चांगलं ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे, म्हणजे खुसखुशीतपणा त्याचा कमी होणार नाही आहे. तर इथे व्यवस्थित तुम्ही बघू शकता चांगला रंग बदलला आहे आणि खुसखुशीत तळूनसुद्धा झालेले आहे. तर तळल्यानंतर येथे आपल्या जे आहेत त्या काय करायचं चाळणीत काढून घ्यायच्या आहेत आपल्याला पूर्ण. चाळणीत काढून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या पूर्ण तळून झाल्या आहेत. तर रंग आणि आपण जी डिझाईन केली अगदी सोप्या पद्धतीने केलेली आहे परत, तर अगदी मस्त झाल्यात. तर आता काय करायचं आहे आपल्याला एका प्लेटीमध्ये पूर्ण काढून घ्यायचं आहे, म्हणजे त्यासुद्धा करून आपल्याला काढून घ्यायचं. तोवर काय करायचं आहे आपण जो पाक घेतलेला होता त्यात वेलची पण घातलेली होती मी. तर काय करायचं आहे 2 मिनटासाठी आपल्याला थोडासा वरून पाक टाकायचा आहे आणि 2 मिनटासाठी त्याला भिजू द्यायचं आहे. 2 मिनटं भिजलं की काय करायचं अलगद एक चाळणी घ्यायची आहे, चाळणीवरती आपल्याला काढून घ्यायचे आहेत, म्हणजे काय होईल तुमचा खुसखुशीतपणासुद्धा व्यवस्थित राहील आणि पाकसुद्धा पिल्या जाईल. तर इथे व्यवस्थित आपली पूर्ण चंद्रकला तळून झाली, पाक पिऊन झाला आहे, पाकात बुडूनसुद्धा झाली. तर अगदी करायला सोपे आहेत, करायलाही वेळ नाही, पाकाची सुद्धा काही तुम्हाला टेन्शन नाही, अगदी सोप्या पद्धतीचा पाक आहे. तर इथे आपल्या पूर्ण चंद्रकला करून तळून झाल्या. तळताना फक्त एक काळजी घ्यायची आहे आपल्याला, ती म्हणजे व्यवस्थित आपण जितकं व्यवस्थित त्याला खरपूस तळू तितक्या तुमच्या चंद्रकला अगदी मस्त होतील. तर इथे तुम्ही बघू शकता रंग चव आणि खरंच खूप छान झालेले आहेत. मागूनसुद्धा तुम्हाला दाखवते पाकसुद्धा छान पिला आहे त्यांनी. तर अगदी दिसायलाही मस्त, या दिवाळीला नक्कीच ट्राय करून बघा आणि हा फराळाचा द्यायलासुद्धा खूप मस्त लागेल. आतमध्ये आपण जो खवा घातलेला आहे त्याने खूप चव छान येते, पेड्यासारखीच लागते आणि वरतून पाक जो पेलेला आपली पुरी आहे ती अगदी मस्त लागते. तर एकदा तरी ट्राय करून बघा, अगदी सोप्या पद्धतीने केलेली आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन नवीन आणि सोप्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.